निक्कीमुळे अभिजित आणि अंकिता या दोघांच्यामध्ये भांडण झालेलं आहे, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालेला आहे आणि तोच विषय जान्हवी इकडे सांगत आहे घनश्याम आणि वैभवला। चला तर बघूयात कशामुळे निक्कीसाठी भांडण लागलं होतं। तर इकडे जान्हवी सांगत असते की आता पण झालंय वेगळं आणि ती समजते वेगळं। तर वैभव सांगतो कशाचं, तेच सरकॅझमचं, असं जान्हवी सांगते। म्हणजे काय झालेलं असतं, व्हेजवाल्यांसाठी कांद्याची चपाती आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी साधी चपाती असे 2 चपाती बनवलेले असतात आणि निक्कीला ती कांद्याची चपाती खायची असते, जेणेकरून निक्की व्हेज खाणार नव्हती तरी सुद्धा तिला कांद्याची चपाती खायची असते। तर तिथे अंकिता देखील होती आणि ज्यावेळेस ती 2 चपात्या घेऊन जाते त्यावेळेस अंकिता त्याच्याकडे बघते आणि अभिजित सांगतो की अरे मी तिला सार्कॅझमने बोललेलो पण ती खरंच घेऊन गेली, मला काय माहिती ती खरंच घेऊन जाणार आहे, तर मी तिला एकच घ्यायला सांगितलेली। तर अंकिता म्हणते अरे अभिजित पण तू तिला एकच घ्यायला सांगितली, तिने 2 घेऊन गेले। हो मग जाऊ दे ना, एक नाही 2 नेल्या म्हणजे आपल्याला आता कमी पडतील, मग त्याचं काय करायचं। तर अभिजित सांगतो जाऊ दे माझ्या वाटणीच्या 2 नेल्या असं मी समजतो। तर इकडे जान्हवीचं मत आहे की तो निक्की समोर स्मार्ट बनण्याचा किंवा सेफ होण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून निक्की बरोबर एखाद्या वेळेस भांडण झालं तर ती त्याला काहीतरी बोलेल आणि इमेज त्याची डाऊन होईल, म्हणून तो निक्की सोबत सेफ राहण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यावर अंकिता म्हणते की अरे पण तू आत्ता म्हणतोयस की तिने तुझ्या वाटणीच्या 2 नेल्या, पण त्याच्या आधीच तू म्हणलास की सार्कॅझम तू हा शब्द वापरलास। तर अभिजित म्हणतो मी सार्कॅझम हा शब्द नाही वापरला, पण तिकडे सगळे होते आणि तिथे अभिजित हा तोंड घशी पडला अंकितामुळे, असं इथे जान्हवी सांगत असते। आणि निक्की बरोबर सेफ राहण्याचा किंवा तिच्याबरोबर मैत्री टिकवण्याचा अभिजित पुरेपूर प्रयत्न करत असतो, असं इथे जान्हवीचं म्हणणं असतं। तर वैभव सांगतो की जाऊ दे काही बोलण्यात अर्थ नाही। जान्हवी सांगते की मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं म्हणणं आहे की अभिजित माझ्यासाठी अंकिता बरोबर भांडला, पण हे असं नव्हतं, सगळ्यांसमोर अंकिताने अभिजितला तोंड घशी पाडलं, जे की अंकितावरती कसलाच परिणाम झालेला नाहीये, पण निक्कीचं वेगळंच चाललेलं आहे, ती तिच्याच धुंदीत आहे आणि तिला देखील उद्या उठून घराच्या बाहेर जरी काढलं अभिजितने किंवा नॉमिनेट केलं तरी तिला अभिजितची काही प्रॉब्लेम नसणार आहे। या गोष्टीमुळे यांच्यामध्ये संवाद होत असतो आणि जान्हवी, घनश्याम आणि वैभव यांचं असं मत आहे की निक्कीला किती जरी अभिजितने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला तरी निक्कीसाठी अभिजित हा चांगलाच आहे, तर तो विषय सोडून देऊ असं इथं वैभव म्हणतो। तर तुम्हाला अभिजित आणि निक्कीची फ्रेंडशिप आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।